एकदा काय झालं, एका लेखकाने त्याच्या बायकोसाठी कविता लिहिली आणि साधारणतः लिहिणारे जे व्यक्ती असतात ते एकांत शोधतात, ठीक आहे, किंवा ते असा वेळ निवडतात की त्यांना डिस्टर्बन्स नको. तर मी सुद्धा रात्रीचा वेळ निवडते मोस्ट ऑफ द टाईम. मी त्या लेखकाने पण तेच केलं आणि त्याने ती कविता लिहिली आणि ती अर्थातच रात्रीची वेळ होती, तर त्याची बायको झोपली होती लेखकाची. त्याने कविता लिहिली आणि मी आपल्या बायकोला उठवलं, हे बघ मी तुझ्यासाठी कविता लिहिली. तिने ती कविता वाचली आणि ती अक्षरशः रडायला लागली. कधी कधी काय होतं ना, आपण एखाद्या व्यक्तीसाठी जेव्हा काही लिहितो ना, तर साधारणतः लिहिणाऱ्याची ही अपेक्षा असते की ज्याच्यासाठी मी लिहिलं आहे त्याने काहीतरी फीडबॅक आपल्याला द्यावा. आणि जर ते फीडबॅक अश्रूंच्या रूपात असेल ना, म्हणजे आय थिंक ही जगातली सगळ्यात प्रिशियस फीडबॅक आहे, म्हणजे याचं तुम्ही मोल लावूच नाही शकत. तर जितके पण बघा, लिहिणारे तर वेडेच असतात म्हणूनच लिहितात, पण ज्या व्यक्तीसाठी लिहिलं आहे ना तो त्यांच्यासाठी खूप खास असतो. बट तो व्यक्ती ना आता त्याची बायको होती तर किती सुंदर त्यांनी तिला हे दिलं ना आपल्या नवऱ्याला, कारण ती शब्दात एक्सप्रेस नाही करू शकली. तर तुमच्यासाठी कोणी काही लिहितं ना, थोडा जरा तरी काहीतरी फीडबॅक द्यावा, अशी लिहिणाऱ्याची साधारणतः अपेक्षा असते. बाकी तर तुम्ही आहातच आहे.